सर्वांना नमस्कार. माझं नाव पंकज मुळे. मी एक NISM सर्टिफाईड आहे, म्युच्युअल फंड एक्सपर्ट आहे. मागच्या 15 इयर्स पासून फायनान्शियल मार्केटमध्ये काम करतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की येणाऱ्या 5 वर्षासाठी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करून आपण वेल्थ क्रिएट करू शकतो का, आता सध्या कुठले फंड परफॉर्म करतायत, कुठल्या फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे याच्याबद्दल ही माहिती घेणार आहेत आणि प्लॅनिंग कशा पद्धतीने करायची आहे, टार्गेट ओरिएंटेड कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करून आपण चांगली वेल्थ क्रिएट करायची याच्याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा बघा की 5 वर्षाचं प्लॅनिंग का म्हणतोय मी, कारण की बघा आता बघा की कुठलाही ऍसेट क्लास घ्या, तुम्ही गोल्ड घ्या, सिल्वर घ्या, इक्विटी मार्केट घ्या, यांची एक सायकल असते. प्रत्येक ऍसेट क्लास जे आहे ते 2-3 वर्ष परफॉर्म करतं आणि आता सध्या जर बघितलं आपण तर स्टॉक मार्केटनी मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये तेवढं काही परफॉर्म केलेलं नाहीये. त्यामुळे आता सध्या इन्व्हेस्टमेंट करायला इक्विटी मार्केटमध्ये चान्स आहे. बघा गोल्ड सिल्वरनी मागच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं रिटर्न दिलंय. त्यामुळे या ऍसेट क्लासमध्ये येणाऱ्या काळामध्ये पैसे बनतीलच असं नाहीये, याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती खूप कमी आहे. पण इक्विटी मार्केटमध्ये पैसे बनण्याचे चान्सेस सध्या खूप जास्त आहेत. कशामुळे जास्त आहेत? कारण की ग्लोबल मार्केटमधलं जर आता वातावरण बघितलं तर शांततेकडे जाताना दिसतंय, सगळे समझोते होताना दिसत आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर जर बघितलं FI जे आहेत, जे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे आहे इंडियामधली, ती आता सध्या लोएस्ट स्टेजला आहे. म्हणजे FI जे आहेत यांनी सगळे पैसे जे आहेत ते इंडियामधनं विड्रॉल केलेले आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये त्यांची परत एकदा इंडियामध्ये येण्याचे चान्सेस जास्त आहे आणि इन्फ्लो जर बघितला म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमधला तो खूप चांगल्या पद्धतीने होतोय. 30,000 करोडची मंथली SIP मार्केटमध्ये चालू आहे. 85 लाख करोड रुपयाचा AUM झालेला आहे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचा. त्यामुळं इंडिया जर बघितलं तुम्ही तर येणाऱ्या काळामध्ये आता सध्या इंडियन मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची संधी आहे. कारण की खूप सारे जे लार्ज कॅप स्टॉक सुद्धा मागच्या 4-5 वर्षामध्ये त्यांनी 0 रिटर्न दिलेले आहेत. TCS म्हणा, HDFC बँक म्हणा, कोटक बँक म्हणा, अशा मोठ्या कंपन्या ज्या आहेत यांनी परफॉर्मन्स केलेला नाहीये, इन्फोसिस सारख्या सुद्धा. त्यामुळं आता सध्या जर आपण फोकसली इन्व्हेस्टमेंट केली, येणाऱ्या 5 वर्षात जर टार्गेट ठेवलं तर आपण चांगल्या पद्धतीची वेल्थ क्रिएट करू शकतो. तर बघा आता सगळ्यात पहिल्यांदा काय आहे की आपण फंड सिलेक्ट करायचा आहे आपल्याला, आणि फंड सिलेक्ट करणं हा म्युच्युअल फंडमध्ये एक टास्क झालेला आहे. कारण की जर बघितलं आपण तर 5 ते 6 वर्षामध्ये तुम्हाला टॉप लिस्टमध्ये जर बघितला तर तुम्हाला नवीन फंड एखादा दिसेल बघा. कारण की AMC's एवढ्या झाल्यात, ऍसेट मॅनेजमेंट कंपन्या एवढ्या झाल्यात, त्यामुळे रिस्क पॅरामीटर प्रत्येक ऍसेट मॅनेजमेंट कंपनी पाळते असं नाहीये बघा. आता रिस्क पॅरामीटर काय असतं थोडक्यात समजून घ्या की एका स्टॉकमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे तुम्ही रिस्क जी आहे ती पॅरामीटर पाळत नाहीत. एक्झाम्पल तुम्हाला देतो की जसं की कॉन्ट AMC बघा, की तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये बघितलं तर तुम्हाला कॉन्ट AMCचे फंड दिसतील बघा टॉपमध्ये. पण ही कॉन्ट AMC जी आहे याच्यामध्ये जर तुम्ही डीप जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला दिसेल की अदानी ग्रुपमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही फ्लेक्झी कॅप फंड घ्या किंवा कुठलाही फंड घ्या, जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट 20%, 25% पोर्टफोलिओची इन्व्हेस्टमेंट एकाच ग्रुपमध्ये, ठीक आहे, अदानी ग्रुपमध्ये. त्यामुळे काय होतं की अदानीमध्ये जर काही प्रॉब्लेम आला, ग्लोबल मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं की अदानीबद्दल एखादी न्यूज आली आणि अदानीचे स्टॉक सगळे जर खाली आले ना, तर सगळ्यात जास्त जो तोटा असतो ना तो कॉन्ट AMCच्या म्युच्युअल फंड्सला होतो. त्यामुळे आपण मागच्या 4 ते 5 वर्षापासून कॉन्ट AMCचा कुठलाही फंड रिकमेंड केलेला नाहीये बघा. AMC चांगली आहे पण एकाच ग्रुपला फोकस करते, त्यामुळे या कॉन्ट AMC पासून आपण दूर राहिलं, ठीक आहे. त्याच्यानंतर बघायला गेलं दुसरं एक्झाम्पल, समजा मोतीलाल ओसवालचा मिड कॅप फंड आहे बघा, मागच्या 2-3 वर्षामध्ये परफॉर्म करत नाहीये, एकाच स्टॉकला टार्गेट केलं होतं बघा. असेही काही म्युच्युअल फंड्स हाऊस असतात की एकाच स्टॉकमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करतात आणि ज्यावेळेस ते जास्त इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्या स्टॉकने जर परफॉर्म केलेलं नाहीये किंवा जर सडनली त्या स्टॉकने जर परफॉर्म केलं ना तर यांचा फंड टॉपला येतो बघा. तर अशा पद्धतीनं पराग पारिखचं बी तुम्ही लक्षात घ्या की सेक्टरमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची जर चुकली ना तर तो फंड पण येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये परफॉर्म करत नाही बघा. पराग पारिखचा फंड मागच्या 2-3 वर्षामध्ये परफॉर्म करत नाही कारण की अजूनही IT सेक्टरला सोडायचं नाव घेत नाहीये. सगळ्यात मोठा AUM आहे बघा, जवळपास 1.5 लाख करोड रुपयाचा AUM बघा. आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायला पाहिजे की आपण पास्ट परफॉर्मन्स बघायचं नाहीये कुठल्याही फंडचा, ठीक आहे. फंड सिलेक्शन करताना काय करायचंय, खूप सारे पॅरामीटर असतात बघा. आता तुम्ही जर नवीन असताल तर तुम्हाला कळणार नाहीये की कुठल्या सेक्टरमध्ये त्या फंड मॅनेजरनी परफॉर्मन्स केलेला आहे, कुठल्या सेक्टरमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, कुठल्या स्टॉकला त्यांनी फोकस केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी बघणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट करणं बघा. आता सध्या मी रिसर्च केलेलं आहे तर तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. हे कुठल्याही प्रकारचे रिकमेंडेशन नाही आहेत फंडचे, की आपण फक्त तुम्हाला नॉर्मली सांगतोय की हे फंड सुद्धा आपण रिसर्च करून फंडामेंटल अनालिसिस करून काढलेले बघा. आता लार्ज कॅप कॅटेगरीपासून आपण येऊया, ठीक आहे.
5 वर्षाचा आपल्याला फोकस ठेवायचा. आता मेन विषयावर येऊ आपण की 5 वर्षामध्ये आपल्याला वेल्थ क्रिएट करायची. ठीक आहे, आपल्याला 10 वर्ष नाहीये, 15 वर्ष नाहीये, फक्त 5च वर्षामध्ये करायचे. कशा पद्धतीने करायचे बघा, त्यासाठी आपल्याला ऍसेट अलोकेशन करायचंय. तर सगळ्यात पहिली कॅटेगरी जी आहे ती लार्ज कॅप कॅटेगरी. बघा, लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये निपॉन इंडियाचा लार्ज कॅप फंडने मागच्या काही दिवसामध्ये म्हणजे मागच्या काही वर्षामध्ये आउट परफॉर्म केलेले. बघा की ज्या लोकांना सेफ इन्व्हेस्टमेंट करायचे अशा लोकांनी निपॉन इंडिया लार्ज कॅप फंड मध्ये किंवा आयसीआयसीआय लार्ज कॅप फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता की ज्यांना सेफली इन्व्हेस्टमेंट करायची. आणि लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये बघितलं तर तुम्ही जास्त इन्व्हेस्टमेंट करायची नाही. बघा, कारण की लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये तुम्हाला त्या प्रमाणामध्ये रिटर्न मिळत नाहीत, कारण की आपलं टार्गेट जे आहे ते फक्त 5 वर्षाचं आहे आणि 5 वर्षाचं टार्गेट त्या असल्यामुळं आपल्याला अग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट करायची. बघा, अग्रेसिव्ह. ठीक आहे, त्याच वेळेस आपली वेल्थ क्रिएट होणार आहे, कारण टाइम फ्रेम खूप कमी आहे. बघा, तर लार्ज कॅपमध्ये आपल्याला 20% वर पैसे इन्व्हेस्ट करायचे नाहीत. तर लार्ज कॅपमध्ये कुठल्या करायचे आहेत, जर तुम्हाला परफॉर्मिंग लार्ज कॅप पाहिजे, आता सध्या जर बघितलं तुम्ही मागच्या काही वर्षापासून, तर इन्व्हेस्टकोचा लार्ज कॅप फंड सुद्धा चांगला आहे. या नवीन एएमसीला पण तुम्ही संधी देऊ शकतात, याच्यामध्ये तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करू शकतात. बघा की ज्या लोकांना रिस्क घ्यायची नाहीये, नवीन ईएमसी मध्ये नाही करायचे, तर त्यांनी काय करायचंय, सरळ सरळ आयसीआयसीआयचा लार्ज कॅप फंड किंवा निपॉन इंडिया लार्ज कॅप मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे. त्याच्यानंतर बघा, सगळ्यात मेन कॅटेगरी बघा, मिड कॅप आणि स्मॉल कॅपला आपल्याला फक्त 5 वर्षासाठी करायचंय. त्यामुळे आपल्याला या मिड कॅपला फोकस जास्त करायचंय. मिड कॅप मध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करायचे. ठीक आहे, तुम्ही जर बघितलं असेल हिस्ट्री काढली आपण मागच्या 10 वर्षाची, 15 वर्षाची, तर तुम्हाला स्मॉल कॅप नंतर मिड कॅप कॅटेगरी जी आहे याने सगळ्यात जास्त रिटर्न दिलेले. बघा, त्यामुळं मिड कॅप मध्ये जर बघितलं आपण तर निपॉन इंडियाचा ग्रोथ इंडिया मिड कॅप फंड आहे. बघा, चांगला परफॉर्मन्स केलेला आहे त्यांनी आणि खूप वर्षापासनं रिटर्न डिलिव्हर करतोय. बघा, योग्य प्रकारची रिस्क मॅनेजमेंट असते आणि प्रॉपररित्या इन्व्हेस्टमेंट करतात. बघा, आता बघा मिड कॅप मध्येच अजून एक मी तुम्हाला फंड रिकमेंड करतो की कोटक मिड कॅप फंड आहे. बघा, कोटक एएमसी झालं, त्याच्यानंतर निपॉन एएमसी झालं, आयसीआयसीआय झालं, एचडीएफसी झालं, हे सगळे ज्या एएमसीज आहेत ना टॉपच्या, या रिस्क मॅनेजमेंट प्रॉपररित्या करतात. बघा, मिड कॅप कॅटेगरी झाली. आता आपण स्मॉल कॅप म्युच्युअल फंड कडे येऊया. बघा, स्मॉल कॅप म्युच्युअल फंड मध्ये बंधन स्मॉल कॅप म्युच्युअल फंड, ठीक आहे, मागच्या 3 ते 4 वर्षापासून सस्टेनेबल रिटर्न देतोय, चांगले रिटर्न देतोय. बघा, आणि स्टॉकचं जर बघितलं कॉम्बिनेशन खूप चांगल्या प्रकारे मॅनेज केलं जातंय. छोटी एएमसी आहे, आता सध्या जर बघितलं तर तेवढ्या मोठ्या प्रमाणात एएम नाहीये, पण परफॉर्मन्स चांगला आहे. ठीक आहे, आणि याला ऑप्शन जर बघितलं आपण तर निपॉन इंडियाचा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड पण चांगला आहे. बघा आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, त्यामुळे या 2 फंड मध्ये पण आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा चौथा फंड जो आहे तो एचडीएफसी फ्लेक्झी कॅप फंड आहे. बघा की इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त जर कोणी रिटर्न दिला असेल आणि सस्टेनेबल रिटर्न जर दिले असेल मागच्या काही वर्षामध्ये, तर एचडीएफसीचा फ्लेक्झी कॅप फंड आहे. त्यामुळे यालाही इग्नोर करायचं नाहीये. मोठी एएमसी आहे, याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे. बघा, आता आपण 4 कॅटेगरी कव्हर केलेल्या आहेत. एक लार्ज कॅप आहे, मिड कॅप मध्ये 2 फंड मी रिकमेंड केलेले आहेत, त्याच्यानंतर स्मॉल कॅप मध्ये 2 फंड रिकमेंड केलेत आणि फ्लेक्झी कॅप मध्ये एकच फंड रिकमेंड केला आहे, एचडीएफसी फ्लेक्झी कॅप. आता बघा, हे म्युच्युअल फंड मध्ये आपली इन्व्हेस्टमेंट झाली. आता बघा, याच्यानंतरचा सगळ्यात मोठा गेम आहे की आपल्याला ईटीएफ मध्ये गोल्ड सिल्वरला पण फोकस करायचा आहे, पण त्या प्रमाणामध्ये करायचं नाही. याच्यामधली जी आपली एसआयपी असेल ती कमी असेल, कमी अमाऊंटची असेल. तुम्ही 15%, 20% पर्यंत तुमच्या पोर्टफोलिओचा गोल्ड आणि सिल्वर मध्ये तुम्ही ॲलोकेशन करा. ठीक आहे, असं का म्हणतोय मी, कारण की येणाऱ्या काळामध्ये जरी आता सध्या जरी गोल्डने रिटर्न दिलेलं नाहीये, पण गोल्ड आणि सिल्वर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला संकट मोचन ठरू शकतं. तुम्हाला याच्यामध्ये वेल्थ सुद्धा होऊ शकते. ठीक आहे, तर आता बघा याच्यामध्ये कुठल्या करायचं आहे आपल्याला, तर नॉर्मली बघायला गेलं की एचडीएफसी गोल्ड ईटीएफ आहे, त्याच्यानंतर एसबीआयचा सिल्वर ईटीएफ आहे. या दोघांनाही तुम्ही प्रिफर करू शकता. याच्यामध्ये तुम्ही एसआयपी लावू शकता. बघा, आता ठीक आहे, मी तुम्हाला हे जे काही फंड सांगितलेले आहेत, बघा आता काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की मिड कॅपचे 2 का सांगितले, स्मॉल कॅपचे 2 का सांगितले. बघा, याच्या मागचं एक लॉजिक आहे की रिसर्च केलेलं आहे आपण सगळ्या. ठीक आहे, की या फंडमध्ये चांगला परफॉर्मन्स होऊ शकतो. पण जर बघितलं मागच्या काही दिवसामध्ये, तर फंडमध्ये जे आहे, जे फंड मॅनेजर इन्व्हेस्टमेंट करताय ना, त्यांची थॉट प्रोसेस जी आहे ते येणाऱ्या 3 महिन्यामध्ये, येणाऱ्या 6 महिन्यामध्ये कंटिन्युअसली चेंज होते. बघा, त्यामुळं शॉर्ट टर्म मध्ये आपण इन्व्हेस्ट करतो. ज्याला लॉंग टर्म मध्ये करायचंय 10 वर्षासाठी, 15 वर्षासाठी, त्यांनी मिड कॅप कॅटेगरीमध्ये 2 फंड घ्यायची गरज नाहीये, स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये 2 फंड घ्यायची गरज नाही. एक फंड घेतला तरी चालेल. पण आपल्याला काय करायचंय, येणाऱ्या 5 वर्षाचीच आपली स्ट्रॅटेजी आहे. तर 5 वर्षामध्येच जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे तर मिड कॅप मध्ये 2 घ्यायचेत, स्मॉल कॅप मध्ये 2 घ्यायचेत. ठीक आहे, आता बघा, आता आपण याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची कशा पद्धतीने करायची. बघा, आता तुम्हाला
5 वर्षात वेल्थ क्रिएट करायची आहे, तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागेल, या फंड्समध्ये तुम्हाला SIP लावायचे. तुम्ही SIP लावली, तुमचं काम झालेलं आहे बघा. आता कशा पद्धतीने ॲसेट ॲलोकेशन करायचं आहे, त्या ॲसेट ॲलोकेशन आणि कुठल्या फंडमध्ये किती पैसे इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत, फक्त एकच गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला जास्तीत जास्त पैसे मिड कॅपमध्ये, जास्तीत जास्त पैसे स्मॉल कॅपमध्ये लावायचे आहेत आणि बाकीचे फंड मी रिकमेंड केले त्याच्यामध्ये कमी अमाऊंट लावली तरी चालेल. ॲसेट ॲलोकेशनचा एक व्हिडिओ आहे आपण बनवलेला, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करा त्याच्यामध्ये. बघा आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चालू होते की आपल्याला फोकस काय करायचं. बघा आपल्याला मिड कॅपला आणि स्मॉल कॅपला फोकस करायचं. बघा जास्तीची जी मुवमेंट असते दिवसाची ती मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्येच होते. बघा मार्केटमध्ये कधीही क्रॅश आला तर तुम्ही जर बघितलं असेल, स्मॉल कॅप इंडेक्स आणि मिड कॅप इंडेक्समध्येच तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये खाली आलेला दिसेल, किंवा जरी मार्केट जर चांगला असेल त्यावेळेस मिड कॅप आणि स्मॉल कॅप खूप चांगल्या पद्धतीचे तुम्हाला इंडेक्स वाढलेले दिसतील. बघा तर आपल्याला एकच काम करायचंय की आपण शॉर्ट टर्म साठी करणार आहे, त्यामुळे काय करायचंय की आपल्याला इंडेक्सला फॉलो करायचंय. ठीक आहे, कुठल्या इंडेक्सला फॉलो करायचंय. बघा निफ्टी 50 इंडेक्सला फॉलो करायचंय. की आपल्याला काहीच काम करायचं नाहीये, आपल्याला 2 वाजता फक्त एकच गोष्ट बघायची आहे दिवसा. तुम्ही काम करा, वर्किंग करा, तुम्ही बिझनेस करू शकता, तुमच्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, पण तुम्हाला फक्त काय करायचंय की या इंडेक्स 3 इंडेक्सकडे लक्ष ठेवायचंय. कुठल्या, निफ्टी 50 मधल्या. ठीक आहे, जे निफ्टी 50 तुम्हाला ऍप ओपन केल्यास तुम्हाला दिसेल, त्याच्यानंतर तिथे एक ऍड करायचा आहे मिड कॅप इंडेक्स. बघा याला एक तुम्हाला फोकस करायचंय आणि एक स्मॉल कॅप इंडेक्स आहे. बघा याला तुम्हाला फोकस करायचंय. हे 3 इंडेक्स तुम्हाला बघायचे आहेत आणि बघा या 3 इंडेक्समध्ये तुम्हाला मिड कॅप इंडेक्स जर तुम्हाला 2.5% जास्त डाऊन असेल, बघा 2.5% जास्त डाऊन, त्याच दिवशी तुम्हाला मिड कॅप जे 2 फंड आहेत तुम्हाला दिलेले, त्या फंडमध्ये तुम्हाला टॉपअप करायचं आहे. तुम्ही 1,000चं करा, 5,000चं करा, 10,000चं करा, तुमच्याकडे जेवढी कॅपॅसिटी असेल ना तेवढ्या याच्याने तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे. त्याच्यानंतर बघा स्मॉल कॅप इंडेक्स जो आहे, तो स्मॉल कॅप इंडेक्स 2.5% ज्या दिवशी डाऊन असेल त्याच दिवशी तुम्हाला टॉपअप करायचंय. बघा कुठल्या, 2 फंडमध्ये टॉपअप करायचंय. बघा ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर फ्लेक्झी कॅप आहे, तुमचा ETF आहे, गोल्ड ETF, सिल्वर ETF, त्यानंतर लार्ज कॅप आहे. बघा हे सगळे जे फंड आहेत ना याच्यामध्ये तुम्ही केलं नाही तरी चालेल. बघा फक्त मेन गोष्ट काय आहे की तुम्हाला स्मॉल कॅप आणि मिड कॅपलाच फोकस करायचंय, फोकस इन्व्हेस्टमेंट करायची, कारण हे 2च कॅटेगरी तुम्हाला चांगली वेल्थ क्रिएट करून देऊ शकतात. त्यामुळं ह्या ज्या 4 फंड मी तुम्हाला सांगितलेत, बघा 4 फंड, की मिड कॅपचा आहे निपॉन इंडिया ग्रोथ फंड आहे, कोटक मिड कॅप फंड आहे, बंधन स्मॉल कॅप म्युच्युअल फंड आहे आणि निपॉन स्मॉल कॅप म्युच्युअल फंड आहे. हे 4 फंड आहेत ना, यांनाच फोकस करा. किती टॉपअप करायचंय, 1000 करा, 500 करा, 1000 करा, 5000 करा, 10,000 करा, तुमची कॅपॅसिटी जशी असेल ना त्यावेळेस तशी इन्व्हेस्टमेंट करायची. ठीक आहे. आणि तुम्हाला काय करायचंय की तुमची जी सेव्हिंग आहे तुमच्याकडे, जर महिन्याला तुम्ही जर SIP केली असेल 10,000ची, 5,000ची SIP केली असेल, ती SIP तुमची तर या फंडमध्ये जाणार आहे कंटिन्युअसली. ठीक आहे. SIP कशी करायची, त्याचे डेट सिलेक्शन कसे करायचे, याच्याबद्दलचे व्हिडिओ असंख्य आहेत आपल्या युट्यूब चॅनलला, तुम्ही बघा, त्या पद्धतीने तुम्ही SIP लावा. पण आपला फक्त फोकस 5 इयर्सचा आहे, 5 वर्षाचा आहे, त्यामुळं डेडिकेशनने इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. बघा मार्केटमधला कन्सेप्ट सिंपल आहे. मार्केट ज्या दिवशी डाऊन असेल ना त्या दिवशी जर तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले तरच तुमची वेल्थ क्रिएट होते. बघा नॉर्मली काय असतो, बिझनेस काय असतो बघा, की कमी किमतीमध्ये बाय करायचं आणि जास्त किंमत आली की सेल करायचं. एवढंच तुम्ही लॉजिक लक्षात घ्या. आणि कमी किंमत कधी असते मार्केटमध्ये, की ज्यावेळेस मार्केट क्रॅश असतं, मार्केटमध्ये एकदम खाली मुवमेंट आलेली असते, मार्केटमध्ये करेक्शन झालेलं असतं मोठ्या प्रमाणामध्ये, त्याच दिवशी आपल्याला टॉपअप करायचं आहे. आणि 2 वाजता का म्हणतोय मी, कारण की 2च्या आधी ज्यावेळेस तुम्ही ऑर्डर प्लेस करता म्युच्युअल फंडची, त्यावेळेस तुम्हाला त्या दिवशीची NAV मिळते, म्हणजे त्या डाऊन मार्केटचा तुम्हाला फायदा होतो. बघा नॉर्मली काय होतं माहितीये का, की मागच्या 2 वर्षामध्ये जर निफ्टी बघितला तर 26,000लाच आहे, तो 23,000ला येतो, 24,000ला जातो, 25,000ला जातो, परत 26,000ला जातो. म्हणजे कंटिन्युअसली निफ्टीमध्ये काय आहे, मुवमेंट आहे डाऊन अपवर्डची. पण तुम्हाला जे रिटर्न जे आहेत ना त्या पद्धतीने बनणार नाहीयेत. का, कारण की तुम्ही 26,000, 26,000, 26,200 ज्यावेळेस निफ्टी होता ना त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि आता जर बघितला तर मार्केट कंटिन्युअसली तिथंच फिरतंय, त्यामुळे तुम्हाला रिटर्न बनत नाहीयेत. पण या स्ट्रॅटेजीने तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली, डीप बाईंग जर केली, बाय द डीप जर केलं ना, तर तुम्ही 5 वर्षामध्ये सुद्धा वेल्थ क्रिएट करू शकता. तुम्ही करून बघा. एक एक्झाम्पलसाठी तुम्हाला मी सांगतो की सिल्वरचं बघा, तुम्ही सिल्वर ETF बघा, की तुम्ही समजा SBIचा सिल्वर ETF किंवा निपॉनचा सिल्वर ETF घ्या, एकच घ्या. आणि याच्यामध्ये ज्यावेळेस सिल्वर 3% डाऊन असतं बघा, त्यावेळेस तुम्ही बाय करायला चालू करा. बघा आणि जर सिल्वरची किंमत 2,20,000 असेल आणि महिन्याच्या अखेरीला जर ती 2,20,000 राहिली,
तरी तुम्ही जर ज्या दिवशी 3% डाऊन असेल वर त्यावेळेस जर तुम्ही इन्व्हेस्ट करत राहिलात ना, महिन्याच्या एंडिंगला तुम्ही प्लसमध्येच राहणार आहेत, प्रॉफिटमध्येच राहणार आहेत. त्यामुळं डीप बाईंग करणं गरजेचं आहे. डाऊन मार्केटला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला आली पाहिजे. अशा प्रकारे प्रॉपररित्या इन्व्हेस्टमेंट करायचे. ज्याही लोकांना कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर मेसेज करू शकता व्हॉट्सअपला. तुम्ही ज्या एक्झिस्टिंग फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करताय त्याच्याबद्दलही तुम्ही माहिती याच्यावर पाठवू शकता. आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही 5 वर्षाचं जर प्लॅनिंग केलं तर तुम्ही चांगल्या प्रकारची वेल्थ क्रिएट करू शकता. 100% जे आहे ते मार्केटवर तुम्ही विश्वास ठेवा. तुम्हाला पैसे मिळू शकतात. फक्त बाय द डीप करायचंय, ॲव्हरेज करत चालायचंय. कारण की एका स्टॉकला आपण फोकस करत नाहीये, तर बंच ऑफ स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्ट करतोय. त्यामुळे रिस्क जे आहे ते आधीच आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यामुळं ती कमी झालेली आहे, मिनिमाइज झाली आहे, डायव्हर्सिफाईड झालेली आहे. त्यामुळं याच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारची वेल्थ क्रिएट करू शकता. अशाच नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.